नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र महाTET 2025ची तयारी करत आहोत. आता महत्त्वनिष्ठ IMP MCQs पाहूयात. जास्त वेळ न घेता चला सुरू करूया व्हिडिओ. मित्रांमध्ये आपणत्वाची भावना विकसित होणे म्हणजे डॅश विकास होय. तर याचं उत्तर आहे सामाजिक विकास. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्ती स्वतःची आत्मप्रतिष्ठा जपण्यासाठी आपल्या कृतीचे खरे प्रेरक लपवून खोटे प्रेरक लोकांना सांगते, त्याला डॅश म्हणतात. त्याला म्हणतात वृथा समर्थन. बघा मित्रांनो, प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे महत्त्वाचे आहेत, येऊ शकतात अशा पद्धतीचे प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक मुलगा वर्गात नेहमी उशिरा उठतो, वर्गात एकांगी राहतो, त्याचे वर्तन जाणण्यासाठी कोणता अभ्यास पद्धती योग्य आहे? तर याचं उत्तर आहे व्यक्ती अभ्यास. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फ्राइडच्या मते व्यक्तिमत्वाच्या आत्म्याचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही विचारले. त्याचं उत्तर आहे हा बुद्धिमत्तेवर अधिक अवलंबून असतो. ओके, आपल्याला नाही हे प्रश्न विचारलेले असल्यामुळे ते लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नमिता खूप प्रामाणिक मुलगी आहे. एखाद्या मुलांचे असे वर्तन हे डॅशचे उपयोजन आहे. कशाचे उपयोजन आहे? ते हे प्रामाणिकपणा हे गुण आहे तिचा, त्यामुळे हे गुणतत्व उपपत्ती आहे. ओके, वर्गतत्व उपपत्ती नाही, मनोविश्लेषण उत्पत्ती ही नाही आणि सामाजिक उपपत्ती ही पण नाही. ओके, तर हे आपल्याला गुणाबद्दल सांगतो, त्यामुळे गुणतत्व उपपत्ती आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यंकटेश बोर्डाच्या परीक्षेत अपयशी झाला, त्याचे कारण तो दुर्दैवी व कमनशिबी असल्याचे सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? त्याचं उत्तर आहे प्रक्षेपण. बघा, उपयोजनात्मक प्रश्न हे असे विचारले जातात. मी आतापर्यंत घेतलेले सगळे क्वेश्चन्स हे वेगळे आहेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आधी थेरी क्लिअर करा. थेरी क्लिअर झाली की आपल्याला आन्सर्स बरोबर येतात. आणि संरक्षण यंत्रणा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर येतो म्हणजे येतोच प्रश्न. बघा, नेक्स्ट. विषम समायोजनाच्या खालील लक्षणांपैकी कोणते मज्जा विकृतीत समाविष्ट होत नाही विचारले. याचं उत्तर आहे माघार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वर्तमानकालीन परिस्थितीबाबत समाधानी नसणारे संपतराव जुन्या आठवणीत रममान होतात. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? बघा, हे जुन्या आठवणीत रममान होतात, तर याचं उत्तर आहे परागमन. ओके, याचं उत्तर लक्षात ठेवा की आपल्याला क्लिअर थेरी करायची. थेरी क्लिअर केलं, हे असे घुमून फिरून प्रश्न विचारलेले आपल्याला बरोबर येतात. संरक्षण यंत्रणा हा टॉपिक महत्त्वाचा आहे, या अगोदरही सांगितले ना, आताही सांगते. 2 क्वेश्चन येतात म्हणजे येतात. ओके, सोनियाला सत्रांत परीक्षेत कमी गुण मिळाले, आता ती खेळण्यात उत्तम यश मिळविण्याचा प्रयत्न करते. हे डॅश प्रकारचे संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे. त्याचं उत्तर आहे प्रतिपूरण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. सामाजिक आरोग्य खालीलपैकी कशाद्वारे राखले जाते? तर मर्यादित प्रमाणात संरक्षण यंत्रणाचा वापर. ओके, त्याच्यामुळे मानसिक आरोग्य राखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. नितीन परीक्षेत नापास झाल्यावर प्रश्नपत्रिका क्रमानुसार नसल्याने नापास झाल्याचे सांगतो. तो कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करतो? त्याचं उत्तर आहे मिथ्या समर्थन. काही कारणे सांगतो म्हणजे मिथ्या समर्थन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तिमत्व मापन करण्यासाठी कार्ल रॉजर्सने डॅश प्रकारच्या मुलाखतीवर भर दिला आहे. तो कोणत्या मुलाखतीवर भर दिला आहे? नंबरचं उत्तर आहे आदिदशादर्शक. ओके, आदिशादर्शक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तिमत्व मापनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्षेपण कसोट्यांचा कोणती शास्त्रीय मर्यादा आहे? प्रक्षेपण कसोट्याची शास्त्रीय मर्यादा, याचं उत्तर आहे या कसोट्या
या कसोट्यावरून निष्कर्ष काढताना व्यक्तिनिष्ठता येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्तिमत्वाची सामाजिक उत्पत्ती कोणी मांडली? त्याचं उत्तर आहे ब. एरिक्सन यांनी मांडली. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व. ही व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणी केली? तर ही केली आहे, याचं उत्तर आहे अ. किबांग यंग यांनी केले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मेदप्रदान, अस्थिप्रदान व स्नायुप्रदान हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी सांगितले? त्याचं उत्तर आहे अ. क्रेशमर यांनी हे सांगितले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्तिमत्वाची समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्पत्ती कोणी मांडली? समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्पत्ती याचं उत्तर आहे अ. स्प्रिंगर यांनी मांडली. कॅटले व्यक्तिमत्वाचे परस्पर विरोधी किती गुणविशेष सांगितले आहेत? त्याचं उत्तर आहे अ. 12 गुणविशेष सांगितले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, व्यक्तिमत्वाची स्वविषयक उत्पत्ती कोणी मांडली? त्याचं उत्तर आहे अ. कार्ल रॉजर्स यांनी मांडलेली आहे स्वविषयक उत्पत्ती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्तिमत्व विषयक विधाने देऊन त्याचे उत्तर होय किंवा नाही स्वरूपात मापन कोणत्या साधनाद्वारे केले जाते? ओके. तर याचं उत्तर आहे ब. पडताळ सूची. होय किंवा नाही ह्याचं मापन पडताळ सूचीनुसार केलं जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मित्रांनो, राकेशला कमी गुण मिळाल्याने तो जेवण करत नाही, ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? त्याचं उत्तर आहे अ. आत्मताडन. तो स्वतःला त्रास करून घेतो म्हणून अ. आत्मताडन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वाईट वागल्याशिवाय लोक आपल्याला मान देणार नाही असे म्हणणे ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? तर याचं उत्तर आहे क. विकृत श्रद्धा. आपण दुसऱ्याशी वाईट वागल्यावरती लोक आपल्याला मान देतील असे समजणे म्हणजे ही एक प्रकारची विकृती, म्हणून याच्यातून निर्माण झालेली संरक्षण यंत्रणा म्हणजे विकृत श्रद्धा. क उत्तर आहे याचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, झोंडी कसोटी कोणत्या व्यक्तिमत्व मापन साधनाशी निगडित आहे? त्याचं उत्तर आहे ब. प्रक्षेपण चाचणी यावरती आधारित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मिनेसोटा मल्टीफेजिक पर्सनॅलिटी इव्हेंटरीची मांडणी कोणी केली? तर याचं उत्तर आहे अ. हाथवे व मॅकिनले. हे बघा मित्रांनो, अजून एक गोष्ट क्लिअर करते, हे क्वेश्चन्स मी मनाने केलेले नाहीत. डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांच्या बुकचा रेफरन्स आहे, त्यांच्यामध्ये हे क्वेश्चन्स आहेत, त्याचे आन्सर्स पण खाली आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फ्राइडच्या मते इदम अहम व परा अहम यांच्या मुळाशी डॅश चेतना आहे. तर याचं उत्तर आहे ब. काम ही चेतना आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, अल्पोर्टच्या मते व्यक्तिमत्वात प्रधान गुणविशेष हे डॅश असतात. कोणते असतात? 1 किंवा 2 हे गुणविशेष असतात. नेक्स्ट बघा, व्यक्तिमत्वाचे स्पष्टीकरण करणाऱ्या डॅश संज्ञा अल्पोर्टने आपल्या सहकारी हेनरी ऑल्बर्ट यांच्या मदतीने शोधल्या. तर किती संज्ञा शोधल्या? तर 18,000 एवढ्या संज्ञा व्यक्तिमत्वाच्या अल्पोर्ट यांनी शोधल्या. ओके. तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कॅटलेने व्यक्तिमत्व गुणविशेषांचे कोणत्या प्रमुख प्रकारात वर्गीकरण केले आहे? त्याचं उत्तर आहे ड. सर्व. 1, 2, 3, 4. बघा, सामान्य विशेषण, गुणवैशिष्ट्यपूर्ण विशेषण, बाह्य गुणविशेषण आणि स्त्रोत गुणविशेषण. उत्तर आहे ड. हे सर्वच आहेत. नेक्स्ट, परिसराशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन करणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्य, स्वभाव, बुद्धिमत्ता आणि शरीर यष्टी या घटकांचे कमी जास्त प्रमाणात स्थिर आणि टिकाऊ स्वरूपाचे संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? त्याचं उत्तर आहे अ. एच. जे. आयसेंक यांनी केलेलं आहे. हे आन्सर ही व्याख्या यांनी केलेली आहे. एच. जे. आयसेंक यांनी ही व्याख्या केलेली आहे. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश डॅश सैनिकांवरील संशोधनाच्या आधारे आयसेंग व्यक्तिमत्वाच्या 3 मिती सांगितल्या. त्याचं उत्तर आहे अ. कोणत्या 3 मिती सांगितल्या? तर 10,000 सैनिकावरील संशोधनाच्या व्यक्तिमत्वाच्या 3 मिती सांगितल्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गुणतत्व उत्पत्ती व्यक्तिमत्वाचे मापन कशाच्या आधारे करतात? त्याचं उत्तर आहे ड. पेपर पेन्सिलच्या कसोटीनुसार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मानवी मनाला हिमनगाची उपमा खालीलपैकी कोणी दिली? तर याचं उत्तर आहे ब. फ्राईड यांनी दिली. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तिमत्वाच्या अबोल मनाचा शोध घेण्यासाठी फ्राईडने कोणत्या पद्धतीचा वापर केला? तर याचं उत्तर आहे क. मुक्त साहचर्य. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जोड्या लावा. तर याचं उत्तर बघा. इदम अहम पराहम. याचं उत्तर आहे अ. तर बघा, इदम म्हणजे सुख तत्वाशी संबंधित, अहम म्हणजे वास्तवाशी संबंधित आणि परा अहम म्हणजे आपल्या मूल्यांशी संबंधित. ओके. तर याचं उत्तर अ आहे. ओके, लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फ्राईडच्या मते संपूर्ण अबोध स्वरूपाचे व जैविक प्रक्रियेवर संबंधित व्यक्तिमत्व घटक कोणता? तो कोणता आहे? इदम. वरतीच आपण बघितला आहे. महत्वाशी संबंधित घटक इदम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा व्यक्तिमत्व घटक वस्तुस्थिती लक्षात घेऊन कार्य करतो असे फ्राईड म्हणतो. तो कोणता आहे? याचा वस्तुनिष्ठ कोणता आहे? अहम. ओके, याचं उत्तर आहे अहम, अ. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन. एखादे वर्तन सामाजिक दृष्ट्या योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे फ्राईडच्या मते कोणता घटक ठरवतो? तर याचं उत्तर आहे क. परा अहम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फ्राईडच्या मते परा अहम व्यक्तिमत्व घटकाचे कार्य कोणते? तर हे वरचे सर्व कार्य आहेत व्यक्तिमत्व घटकाचे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फ्राईडने व्यक्तिमत्वाच्या कोणत्या अवस्था मांडल्या? तर फ्राईडने व्यक्तिमत्वाच्या कोणत्या अवस्था मांडल्या? त्याचं उत्तर आहे अ. मनोलैंगिक 5 अवस्था मांडल्या. ओके मित्रांनो, हे क्वेश्चन्स आपले पहिल्या क्वेश्चन्सपेक्षा वेगळे आहेत, महत्त्वाचे आहेत. ओके, येतात असे क्वेश्चन्स बघा. फ्राईडने मांडलेल्या अवस्था 5 आहेत. तर त्या कोणत्या अवस्था आहेत हे तुमच्या समोर दिलेलं आहे. मुख कामुक अवस्था, गुद कामुक अवस्था, शिशन कामुक अवस्था, सुप्त कामुक अवस्था आणि जनन कामुक अवस्था. याचं उत्तर आहे ड नंबरचं. ओके, तुम्ही व्यवस्थित चेकआउट करा. ड म्हणजे यचं 5, जन्म ते 1 वर्ष. गुद कामुक अवस्था 4, 1 ते 3 वर्ष. शिशन कामुक अवस्था 3 ते 6 वर्ष. सुप्त कामुक अवस्था 6 ते 12 वर्ष आणि जनन कामुक अवस्थाचे येते 13 ते 60 वर्ष. ओके, हे फ्राईडच्या कामुक अवस्था व्यक्तिमत्व विकासाच्या 5 आहेत. त्या कोणत्या आहेत हे तुमच्या समोर आहेत आणि त्याचे वर्ष पण आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एरिक्सनने व्यक्तिमत्वाच्या मनोसामाजिक विकासाच्या डॅश अवस्था मांडल्या. तर ते फ्राईडने 5 अवस्था मांडल्या. आता एरिक्सनने मांडल्यात 8 अवस्था. ओके, याचं उत्तर क आहे 8. 92चं बघा क्वेश्चन नंबर. एरिक्सनने मांडलेल्या मनोसामाजिक विकासाच्या अवस्था डॅशच्या उत्पत्तीवर आहेत. कोणाच्या उत्पत्ती आहे? फ्राईड यांच्या. ओके, नेक्स्ट बघा. एरिक्सनने मांडलेल्या मनोसामाजिक अवस्थांच्या योग्य जोड्या लावा. आता बघा, योग्य जोड्या कोणत्या आहेत? याचं उत्तर अ आहे. तर जोड्या बघा. दृढ विश्वास विरुद्ध अविश्वास. तर याचं उत्तर आहे 4, जन्म ते 1.5 वर्ष. स्वायत्ता विरुद्ध लज्जा बघा, याचं जोडी आहे 1.5 वर्ष ते 3 वर्ष. पुढाकार विरुद्ध अपराध भाव याचं 2 येते, 3 ते 6 वर्ष. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट बघा. उद्यमशीलता विरुद्ध न्यूनभावता हे कोणत्या वयात येतं? तर येतं 12 ते 20च्या वयात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्यक्तिमत्व
हे सत्ता, लालसा किंवा वर्चस्व गाजवणे यामुळे प्रेरित असते असे कोणी म्हटले आहे? त्याचं उत्तर आहे ॲडलर यांनी म्हटलेलं आहे. ओके मित्रांनो, इथे आपले सगळे क्वेश्चन संपत आहेत. मित्रांनो, वेगळे पण महत्त्वाचे क्वेश्चन्स मी तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. ओके, थँक्यू.